हॅलो मित्रांनो, हॅलो. तुम्हाला आता आजचा थंबनेल बघून समजलंच असेल की निर्वी आणि बाबा चाललेले आहेत काही ठराविक मोहिमेवरती. आणि फक्त निर्वी आणि बाबाच नाही आहेत, तर आपली ही सगळी गँग आहे आपल्या सोबत आज. आणि आपण आपल्या गावाकडच्या घरी आलेलो आणि तिथून निघालोय. आणि ह्याच्यात एक माणूस आपला मिसिंग आहे, तर त्या माणसाला आणायला आपण चाललेलो. कोण आहे तुम्हाला समजलंच असणार आहे. आणि त्याच्यासोबतच एक स्पेशल गोष्ट आहे, ती तुम्हाला तिच्याजवळ पोहोचल्यानंतरच समजेल. तर त्यासाठी आपण जाऊया. मस्त सुंदर प्रवास आहे. संध्याकाळचे वाजलेले 5:30 वाजता आपला ब्लॉग चालू झालेला आहे आजचा. आणि सुंदर असा मस्त रस्ता आहे बघा. आणि गाडीत हे सगळे लोक असल्यामुळे निर्वी एकदम जाम खुश आहे बघा. सगळ्यांसोबत कसे बदले. निर्वी से हाय. येस, बघितलं का किती जल्लोष आहे आत्ताच्या ह्याच्यात. येस. तर तुम्हाला मी सांगितलेलं नाहीये आम्ही कुणीकडे निघालोय ते. तर आम्ही चाललोय सांगलीला निघालेलो आहे सगळेजण आम्ही आता गाडीतनं. आणि सांगलीला जायचं कारण म्हणजे वर्षा सांगलीत आहे, तिला आणायसाठी आम्ही सांगलीला चाललेलो आहे. गाडी अशी पण गाडी मोकळीत जाणार आहे, त्यामुळे म्हणलं आता हे सगळे मेंबर आहेत आणि निर्वी पण यांच्यासोबत खुश असते. तिला त्यांच्यासोबत राहायला आवडतं, खेळायला आवडतंय, म्हणून मग आपलं त्यांच्यासोबत मी चाललोय. आता मी त्यांच्यासोबत चाललोय, ते माझ्यासोबत येत नाही आहेत. आणि गाडीत आपली आता चालू झालेली आहे शेंगदाण्यांची पार्टी. आता ट्रॅव्हलिंग करताना खायला काहीतरी पाहिजे म्हणून आपल्या बरोबरच शेंगदाणे म्हणून आता आपण लागले सगळेजण शेंगदाणे खायला. आभाळ किती सुंदर दिसते बघा, मस्त. आणि इकडं बघितलं तर इकडं सूर्य मावळायला आलेला आहे. एकदम मस्त वातावरण आहे, छान हे झालेलं आहे. किती सुंदर आहे बघा. हे रस्ता पण थोडासा डळमळीतच आहे, एवढा काय असा खास असा नाही आहे. सो जे आपल्याला लवकर पोहोचू शकणार होतो त्याला आपल्याला थोडा वेळ लागणार आहे, पण असो. आणि इथे काहीतरी सारखं काहीतरी चाललेलंच असते गाडीची खेळ. आपण पोहोचत आलोय सांगलीच्या जवळ, पण आज काय माहित नाही, पण आज रोडला ट्रॅफिक खूपच आहे. आजच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सनसेट पण दाखवला आणि एक चंद्राची कोर पण दाखवलेली, किती सुंदर दिसते बघा. वाव. आणि एकंदरीत आपण अशा तऱ्हेने सांगलीत पोचलेलो आहे. एक 2च मिनिटात आईजवळ, निर्वीच्या आईजवळ म्हणजे वर्षाजवळ पोचतोय. आणि इथं तसं सांगली जवळ येईल तसं निर्वीचं आई चालू झालं. तर फायनली आपण आईजवळ पोचलेलो आहे आणि एक्साइटमेंट बघा. तर ती बराच वेळ झाला इथं आई करत होती. तर फायनली आईजवळ ती आता पोचलेली आहे. आणि येस, आपली आता सगळी येस संपलेली आहे. आईजवळ तिला पोहोचवलंय आणि आज आपलं काम बऱ्यापैकी आता आज थोडा रिलॅक्स होणार आहे मी आता मस्त एक नंबर मध्ये. तर चला थोडी गाडी कुठेतरी पार्क करतो. पहिला निर्वीला खायला देतो, कारण तिने आईला भेटायच्या एक्साइटमेंट मध्ये काय खायला खाल्लेलं नाहीये. तर चला. तर फायनली मगाशी तुम्हाला जे म्हणलेलं गोष्ट आपली स्पेशल आहे, तर त्या स्पेशल गोष्टीकडे चाललोय. आणि आज तुम्हाला म्हणलेलं मी आज आता रिलॅक्स झालोय, तर तसं काय नाही आहे, पण अंशतः रिलॅक्स झालोय. सगळा नाही, पण अंशतः रिलॅक्स झालोय. आणि फायनली आपण एका ठिकाणी पोहोचतोय. आता काय करतोय काय नाही हे थोडंसं सरप्राईज आहे. एक 2-4 मिनिट्स मध्ये जाईल तिथं आपण. चला. तर आम्ही आलेलो आहे डंगर आयलेशन मध्ये. तुम्हाला माहिती होतं की आपला चष्मा गॉगल आपला मोडला होता, तर तो गॉगल घ्यायला आपण इथं आलेलो आहे. फक्त थोडीशी निर्वी इथं हे करती आहे.
येस, तर आपण तुम्हाला म्हणलं होतं तशी निर्वी थोडी इथं खेळती आहे आणि आपण घेतलेला आहे नवीन. से हाय निर्वी, से हाय निर्वी. तर आपण घेतलेलं आहे नवीन, मला लवकरच दाखवतो. आणि त्याचं बिल पण आपल्याला मिळालेलं आहे. खुशी खुशी. चला, तर आपण हे सगळं घेतलेलं आहे इथं. आई इथंच थांबायचं आहे, उतरायचं नाही. आता इथून उतरून तिला आता नेणं एक मोठा टास्क झालेला आहे आपल्याला. चला चलो, खुशी तुम्हाला दाखवतो नंतर मी. येस, तर फायनली खूप दिवसानंतर आपल्याला हे मिळालेलं आहे. सो आपल्याला हे फुल एनर्जी म्हणजे ह्या एनर्जीमध्ये कुठलीच कमी आलेली नाही आहे. कंटिन्यू असं चालू आहे तिथं आल्यापासून. आणि ऑल थँक्स टू हर. निर्वीनं गॉगल हे केलं आणि आईनं आपल्याला गॉगल दिलेलं आहे. हे बघू शकतोय आईचा नाही आहे. चला, तर जाऊ. छोटी मोठी आता मगाशी शेंगदाणा पार्टी केली ती, पण आता एक छोटी मोठी दुसरी काहीतरी पार्टी करू. बघू आपल्याला सगळे काय म्हणतात ते. तर आपण आलेलो आहे वडापाव पार्टी करायला. छोटी सिंपल मस्त बेस्ट वाली पार्टी असणार आहे. आणि हे सगळे इथं असे मेंबर आपले बसलेले आहेत. निर्वी से हाय, से हाय. मस्त. आत्ता आपण सांगलीतून बाहेर पडलोय मित्रांनो. सगळं आपलं शॉपिंग झालेलं आहे. वडा पार्टी पण झालेली आहे. त्याच्यानंतर एक आमची छोटीशी कॉफीची पार्टी पण झाली, पण तिथं शूट केलं नाही आहे. पण ती कॉफी मी त्या ठिकाणी जवळजवळ एक 8 वर्षानंतर ती मी कॉफी पिली असेल. पण टेस्ट आणि हे ऑसम तेव्हाची आहे ती. खास मी सांगतोय, फक्त तिथं गर्दी पण होती आणि खूप वर्षानंतर त्या माणसाला मी भेटलेलो असल्यामुळे मी तिथं काही ब्लॉग वगैरे केला नाही मित्रांनो. पण जबरदस्त म्हणजे जबरदस्त. पट्टणशेट्टी होंडाच्या बाजूला जो इकडं बायपास रोड येतो, त्या रोडलाच पट्टणशेट्टी होंडाच्या बाजूला असलेलं ते कॉफी शॉप आहे सचिन दादांचं. जबरदस्त. तर चला, एक सुंदर अशा रीतीने आपला आजचा दिवस एन्जॉय झालेला आहे. आणि आज आपण शॉपिंग पण केलेली आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथंच बंद करतोय. आजच्या ब्लॉग मधल्या गोष्टी तुम्हाला आवडलेल्या असणार आहेत 100%. तर तुम्ही आजवरती कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, एव्हरीबडी सेफ बाय. परत एकदा जल्लोष नाहीये तुमच्यात. ये से बाय एव्हरीवन, से ये. तर आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो.